आवाज गावोगावी आजची ही कीर्तन सेवा कैलासवासी शिवकुमार संभाजीराव शशिकुमार संभाजीराव ध्वजकरी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन ध्वजकरी परिवाराच्या वतीनं केलेलं आहे. 2 वर्ष झाली ध्वजकरी महाराजांना आपल्यामधून जाऊन आणि या त्यांच्या त्या पुण्यवान असणाऱ्या तिथीला त्यांचं स्मरण करत अन्नदान ज्ञानदान झालं पाहिजे. ही आपली भारतीय संस्कृती आहे, आपली धर्म परंपरा आहे. उपकारितेमध्ये जीवन जगत असताना आपण ज्यांच्या कृपेनं हे जीवन जगत आहोत त्यांच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये उत्तरदायित्वाचा भाव राखत त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, त्यांचं स्मरण केलं पाहिजे, त्या तिथीला पुण्याची कर्म घडली पाहिजे. ही आमची परंपरा आहे. भारतीय संस्कृतीचा विचार केला तर भारतीय संस्कृती ही स्वार्थ भावाने जगणारी संस्कृती नाही. परोपकाराचा विचार करत असताना आम्ही ज्या देशात जन्माला आलो त्या देशाचे उपकार, ज्या माती जन्माला आलो त्या मातीचे उपकार, ज्या कुळात जन्माला आलो त्या कुळाचे उपकार, ज्यांच्या पोटी जन्माला आलो त्यांचे उपकार, त्यांच्या संगतीत आपण राहतो त्यांचे उपकार, या उपकाराची जाणीव ठेवून कर्म करणारी ही भारतीय परंपरा आहे. आमचे नेम जर आपण पाहिले, आपल्या संस्कृतीचा विचार जर केला तर आपल्या लक्षात येईल की आपली संस्कृती जे झाड आम्हाला फळ देतं त्याचे उपकार मानतं, जी नदी आम्हाला पाणी देते नदीचे उपकार मानतं, मातीचे उपकार मानतं. प्रत्येकाच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये त्यांच्या उपकारितेची जाणीव ही भारतीयांचा स्वभाव आहे. आणि त्या स्वभावानुसार ज्या परंपरा काही निर्माण केल्यात त्यामध्ये आपले जे प्रियजन आहेत, आता 2 चिरंजीव लहान आहेत पण त्यांच्या सौभाग्यवती असणाऱ्या अंजनाताईच्या आपल्या पतीवरती असणारं प्रेम श्रद्धा भाव आणि त्या निमित्तानं वार्षिक अन्नदान घडावं, कीर्तन व्हावं ही ताईंच्या मनातली खूप असणारी भावना इच्छा. आणि मग माझ्याकडे आल्यानंतर म्हणले आपल्याला असं कीर्तन करायचं, यावर्षी तुमचंच करायचं. म्हणजे पण ठीक आहे. मागच्या वर्षी मी यावं असा त्यांचा आग्रहच होता. मी आलतो गेल्या वर्षी पण. आणि या ताईने आग्रह केला. बाप्पा परत आले, माझा बाप्पा त्यांनी नियोजन केलं. पण नियोजन झालं तर म्हणल्या संध्याकाळची तारीख अशी, संध्याकाळची दुपारची अशी दुपारची, पण तुमचं करायचं कीर्तन. मी म्हटलं तर माझी संध्याकाळची तारीख गेलेली आहे, दुपारी करू. आमचं ठरलं. पुन्हा बाप्पा आले, म्हणले महाराज दुपारी नको का? म्हणून दुपारी नको म्हणले. म्हणून दुपारीच कीर्तन असतंय. पुण्यतिथी कशी आहे? आज आहे, आजच व्हायला पाहिजे, आजच पूजा उधळायला पाहिजे. नाही म्हणजे माणसं समोर आली पाहिजेत ना. तुम्हाला आम्ही बोलवायचं, पुन्हा मला कसं तरी वाटायचं. मी म्हणलं तुम्ही काळजी करू नका, मी महादेव आहे, माझं नाव महादेव आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही खरा तर खूप आग्रह त्याने खूप नकोच पण संध्याकाळीच करायचं. मी म्हणलं तुम्ही ठेवा एवढं वर्ष, बघू पुन्हा काय होईल. त्या वर्षी ठेवा. तर मी ऐकलं म्हणल्यानंतर गावातील मंडळी नक्कीच उपस्थित राहणार मला खात्री ना, मला खात्री होती. काही काळजी करू नका, तुम्ही बघा तर. कारण नियम असा आहे, आपल्याच भागात थोडी आपली सवय कीर्तन करायची. तिकडे खाली जर अंबाजोगाईपासून पलीकडे गेलो परभणी साईडला पुण्यतिथी गोडजेवन वर्षात तिथं बरेच कीर्तन असतं. कारण ज्या तिथीला त्यांचा देह त्याग झालाय त्या दिवशीच घडलं पाहिजे ना. त्या दिवशी सगळं विधी घडला पाहिजे, अन्नदान घडलं पाहिजे. पण तेवढंच नाही, पुन्हा पावणेरावाला डबल चक्कर पडत नाही. आता कोण डबल यायला मोकळा? आज दोन्ही बी होतंय. बरं एखाद्या त्याच्यातलं कीर्तन ऐकणार नसते पण ऐकावं लागते ना, त्याला ऐकून घालायचं की पुण्य लागतं. हे डबल फायदा आहे. आता नुसतं जेवायला कसं यावं म्हणून थोडा अगोदर येत मारून डबल पुण्य लागतंय. म्हणून मी दुपारी कीर्तन करण्याचा आग्रह माझ्या तारखेसाठी म्हणून नाही, मी शक्यतो सांगत असतो या दिवशी दुपारी करा. आता नाही म्हणलं तर नाही मिळत असतंय त्याचा मला. परंतु आज या निमित्तानं या सर्व कुटुंबियाने त्यांचे
या बाळांचे मामा आहेत ताटे परिवार हा. ना बीडचा ताटे परिवार आहे. मामाही या ठिकाणी दोघंही उपस्थित आहेत. ते खूप त्यांचाही सहभाग असतो, त्यांचंही प्रेम या कुटुंबावरती तर आहेच आहे. आणि मग ध्वजकरी महाराजांच्या निमित्तानं, त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज चिंतन करत असताना श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा हा अभंग आपल्या जीवनामध्ये पुण्यवान बनण्याकरता काय केलं पाहिजे, का पुण्यवान बनायचं याचा विचार करणार आहे. भगवान शिवशंकराची सेवा आपल्या परिसराचं हे वैभव आहे की शिखर शिंगणापूर सारख्या पवित्र भगवान शंकराच्या देवस्थानावरती आपल्या ध्वजाचा मान आहे. गावकऱ्यासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे, ही साधी गोष्ट नाही. ज्ञानोबरांच्या तुकोबरांच्या पालखी सोहळ्यामध्ये आम्ही पाहतोय की साधा ध्वज घेण्याचा जरी मान असला, ती हातागिरी घेण्याचा मान 7-7, 8-8 पिढी आहेत. हवा मारण्याचा सुद्धा मान आहे. किती मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. आणि एवढं मोठं शिंगणापूरचं देवस्थान आणि आपल्या ध्वजाचा तिथं ध्वजीचा असणारा मान फार मोठ्या आपल्या परिसराकरता ही स्वाभिमानाची गोष्ट आहे. आणि या ध्वजकरी परिवाराने ती जपली आहे, ती परंपरा जपली, नियम जपले. काळानुसार त्याच्यात काही बदल होत असतील तो भाग वेगळा आहे, पण परंपरा जपणं महत्वाचं आहे. वाढ वडिलांनी आपल्या निर्माण केलेली परंपरा हे सांभाळणं आपलं कर्तव्य आहे. आज आपण जे आहोत ते त्यांच्या कृपेने आहोत. आपल्या वाडवडिलांनी निर्माण केलेल्या परंपरा, निर्माण केलेल्या त्यांची काही कार्य आहेत, त्याची जपणूक करणं हे मुलाचं कर्तव्य असतं. मुलगा म्हणून घेण्याचा अधिकार कुणाला आहे? केवळ 7-12वर नाव लावण्यापुरता मुलगा कामाचा नाही. मुलगा कुणाला म्हणावं की जे आपल्या वडिलांनी केलेल्या परंपरेची जपणूक करतो आणि आपल्या वाडवडिलांचं महत्व वाढवतो, त्याला मुलगा म्हणावं. वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी जगद्गुरु तुकोबांनी सांगितलं. आपल्या वाडवडिलांचं जो महत्व वाढवतो त्याला मुलगा म्हणून घेण्याचा अधिकार आहे. सध्या तर मी पोरांना सांगत असतो, अरे बाबानो, तुम्हाला लई काही महत्व वाढवता आलं नाही तर नका वाढवू, पण बापाला खालीमान घालावी लागेल असं तरी वागू नका. एवढं जरी सांभाळलं तरी पुष्कळ आहे. जगाला शांत करण्याची गरज नाही. तू शांत हो, जग शांतच आहे. तू शांत राहायला शिक. आम्ही ज्या देशात जन्माला नव्हतो, देश पवित्र आहे, पुण्यवान आहे, त्याला फार काही पवित्र नाही करता आलं, नका करू, पण ही जागा घाण कशी होणार नाही एवढी काळजी घ्या. वाडवडिलांचे जेवढे ताट मनानं जगलेत, जे त्यांनी जपलं, प्रसंग पडला तर ती माणसं उपाशी राहत होती, पण मान खाली होऊ देत नव्हती. हे जे जपलंय ते जपणं आवश्यक आहे. मला मुद्दा एवढा मांडायचा आहे की वडिलांनी केलेली परंपरा शशीकुमार महाराज ध्वजकरी यांनी ती सांभाळली आणि नोकरी करून सांभाळली. हे महत्वाचं आहे. नाहीतर नोकरीला लागले की टाळ वाजायचं सोडून देते. साधी मशीन काही नोकरी लागली तरी बाकी तर सोडा. म्हणजे काही आता आमच्या बरोबर वारीला PSI वगैरे झाली माणसं आहे, वारी सोडत नाही.
आपल्याकडं थोडं वेळ नाही. उलसक जरा थोडं बरं झालं की मग वारीकडे कोण बघायला तयार. म्हणून तर ती वाक निघते. कशाला आकडते उभं नाही आपली त्याचं नुकसान व्हायला का नाही तर काय बाबा तरी पाडायची त्याला. पण त्याला माहिती आहे प्रत्येक वर्षी जर भरपूर दिलं आणि खिसा भरला की मंदिराकडे सरकत नाही. त्याला चांगलं माहिती आहे म्हणून ती त्याला माहिती आहे याला आकडावं लागते 2-3 वर्षाला एकदा म्हणजे तासात चलते तुझ्याला.